आम्ही कुठून आलो, आम्ही खेडेगावातच आलो, आम्ही शेतकऱ्याचे मुलंच होतो. पण इथं येऊन एक संस्थानिक म्हणजे जसं एक मोठ्या गोष्टी तयार करायच्या असतात. माझं शिक्षण गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबादला झालं आणि त्यामुळे मी संभाजीनगर म्हणजे संभाजीनगरला बसतो, नाही तर संभाजीनगर बघायला सुद्धा संभाजीनगर बघितलं म्हणजे आयुष्यात सगळंच बघितलं असं आमचा आम्ही म्हणजे आधी तुझ्या वयात ज्यावेळेस होतो आम्ही त्यावेळेस संभाजीनगरला जायचं म्हणजे आता अमेरिकेला किंवा अमेरिकेची आता जवळ झालेली आहे त्याच्यापेक्षा जास्त मोठं वाटायचं. पण आमचं शिक्षण इथं झालं त्यामुळं आम्हाला इथं म्हणजे इथं स्थायिक व्हायला संधी मिळाली आणि इथं एक मोठं साम्राज्य आम्ही निर्माण करू शकलो. आता साम्राज्य मी म्हणणं योग्य नाही आहे. काही लोकांना माहिती आहे. तुम्ही एकदा माझं निमंत्रण आहे तुम्हा सगळ्यांना. यावर्षी लवकरच मी तुम्हा सगळ्यांना निमंत्रण देणार आहे. गेल्या वर्षीच मी ज्ञानेश्वरांची परवानगी घेतली ना गेल्या वर्षी. ज्ञानेश्वराची सगळ्या समाजाची परवानगी घेऊन यावर्षी एक कार्यक्रम ठेवलेला आहे, ठेवणार आहे दिवाळीच्या वेळेस. दिवाळी स्नेहमिलनाचं गेल्या वेळेस फार अर्जंटमध्ये बोलवलं होतं, पण यावेळेस मी आमच्या संस्थेमध्ये बोलवणार आहे तुम्हाला. आमची संस्था ज्यावेळेस तुम्ही डोळ्यांनी पाहाल त्यावेळेस काम कसं असतंय, काम कसं करायचं असतंय. नुसतंच संस्था म्हणजे आमचं दुकान नाही आहे. सर्व दृष्टीनं म्हणजे आता जर तुम्ही संस्थेला भेट दिली, खैरे साहेब आता जर संस्थेला तुम्ही भेट दिली, कालच आमचे प्रदेशाध्यक्ष आले होते, ते येऊन गेले. त्यांनी म्हटले असली संस्था मी पाहिलीच नाही. 35,000 झाडं लावलेली जगवलेली आणि दरवर्षी 2,000 झाडाचं त्याच्यात ॲडिशन. आदितीसारखी मुलं त्या महसूल खात्यात नोकरी मिळालेली, तुझं नाव विसरलो का? ऐश्वर्या. त्या ऐश्वर्यापेक्षा तू काय कमी नाही. अशी जी मुलं आहेत, अशी मुलं आमच्या संस्थेत काय म्हणजे कुठल्या क्षेत्रात जर प्रावीण्य प्राप्त केले तर त्यांना एवढं प्रमोट करतो आम्ही. मी आता आमच्याकडे प्रोफेशनल कॉलेजेस आहेत सगळे, इंजिनिअरिंग असेल, पॉलिटेक्निक असेल,